सुगंधा, ऑपरेशन होणार होतं हे कळलं, वॉल्व एक थोडीशी बिघडलेली आहे असंही कळलं, म्हणजे सासू सासऱ्यांकडून. तर नेमकं त्याच्यानंतर परिस्थिती खूपच वाईट आहे हे कसं काय कळलं? ते मला वाटतं प्रमोदजी तुम्हाला कळलं होतं हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्याबद्दल जरा सांगा. ज्या दिवशी ऑपरेशन झालं, ऑपरेशन व्यवस्थित झालं वगैरे डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. साधारण मी 9 वाजेपर्यंत रात्री हॉस्पिटलला पण होतो. 9च्या नंतर मी निघालो. बरं. पहाटे मला परत वडिलांचा फोन आला, कारण मी वडिलांचा म्हणजे माझ्या वडिलांचा, तुमच्या वडिलांचा? माझ्या वडिलांचा फोन आला की रात्री सिरियस झाला होता, म्हणजे कम्प्लीट हार्ट फेल झालं होतं आणि बऱ्याच म्हणजे सकाळपर्यंत प्रयत्न चालू होते वगैरे, आणि बऱ्याच मशीन्स वगैरे त्याला लावून ठेवले होते वगैरे. तर तू ताबडतोब हॉस्पिटलला जा वगैरे. तर त्यावेळी मग मी सकाळीच पहाटे साधारण 7-7:30 हॉस्पिटलला पोहोचलो. बरं. तर त्यावेळी सगळ्या मशीन्स वगैरे लावलेले होते वगैरे. बरं. आणि त्यावेळी मग मी डॉक्टरांशी बोललो. बरं. त्यावेळी मला डॉक्टर बोलले की साधारण 2 वॉल्व खराब आहेत वगैरे. म्हणजे खराब आहेत का ऑलरेडी होते खराब वगैरे? 2 वॉल्व खराब होते, त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. बरं. ऑपरेशन जरी झालं असलं तरी रिकव्हरी ही साधारण 50 ते 60% होऊ शकते. अच्छा. म्हणजे मोठ्या डॉक्टरांनी भेटल्यानंतर मला सांगितलं. आणि त्यानंतर मग कंटिन्यू 2-3 दिवस मी हॉस्पिटलला असायचंच. त्यावेळी मग पूर्ण फाईल वगैरे, कायम तर ते त्याचे वडील वगैरे घेऊन फिरत नव्हते फाईल तिथे असताना मी जस्ट ती फाईल चाळून बघितली. बरेचसे पेपर त्याच्यामध्ये होतेच वगैरे. तर त्यात मला एक रिपोर्ट जो भेटला तो साधारण सेम, म्हणजे 3 मेला लग्न झालं होतं, आणि मला आता असं वाटतं की 28 मेचा वगैरे त्यावेळेचा काहीतरी रिपोर्ट होता. तो इको टेस्ट केलेली होती त्याची. बरं. ठीक आहे, तरी पण मी मनावर चला जाऊन दे, होतंय ऑपरेशन, त्यातून रिकव्हर झाला तर चांगलंच आहे, कारण आता दुसरा पर्याय तर नव्हताच वगैरे. म्हणजे 40% कदाचित रिकव्हरी होईल असं डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि तुम्ही स्पष्टपणे सुगंधाला सांगितलं? कशी नव्हतं बोललो मी. अच्छा, म्हणजे तिला जाणीव नव्हती? कारण तिला मी धीर देत होतो की नाही सक्सेस होईल ऑपरेशन वगैरे, तर तिला मी कुठच्या तोंडाने सांगू शकतो नाही. बरोबर आहे. जे काय होतं ते मी एकटाच सहन करत होते त्यावेळी, कारण कोणालाच घरी बोललं नव्हतं. कारण वडिलांना बोललो होतं, वडील कोसळले असते पूर्ण वगैरे. नक्कीच. तर त्याच्यामुळे कोणालाच बोललं नाही, हिला पण बोललं नाही. सुगंधा, तू ऑपरेशनच्या आधीच मला वाटतं नवऱ्याला जाब विचारला होतास की माझी फसवणूक तू का केलीस. तर ऑपरेशन पर्यंतचा मला वाटतं 1 महिन्याचा काळ साधारण कसा तुमची म्हणजे रिलेशनशिप कशी काय होती? कसं काय तू मॅनेज केलंस त्याच्याबरोबर राहून? आता एवढं माझ्या लक्षात आलं होतं की हे आता माझ्या नशिबात आहे, हे मला भोगलं पाहिजे. त्यामुळे त्याला मी जाब विचारला तरी त्याच्याकडनं काय रिॲक्शन नव्हती असं. आणि सासू सासऱ्यांच्या मते हे लग्नानंतरच. बरं, त्यांनी स्पष्ट केलं होतं की लग्नानंतर गोष्ट नाही, लग्नानंतर. आणि विशेष म्हणजे शेजाऱ्यांची एक हे होतं की शैलेशची तब्येत लग्नापासून, लग्न झाल्यानंतर जास्त म्हणजे बारीक व्हायला लागला तो. अरे बापरे. म्हणजे एक म्हणतात ना की मुलगी आली म्हणजे त्याला काय लग्न मानवलं नाही. हे लग्न पायगुण बिगुण आपल्याकडे ते खूप असे मानलं जातं. आणि मी ह्या दडपणाखाली होते की ठीक आहे, आता लग्नानंतर ह्याला जर त्रास होत असेल तर आपल्याला त्याची सेवा करणं गरजेचं आहे, भाग आहे. बरोबर. त्यामुळे मी त्याची म्हणजे जे काय पत्नीचं हे धर्म असतो तो निभावत होती. बरं. आणि तुम्हाला जेव्हा कळलं त्याच्यानंतर, आणि एक खूप मोठा धक्का तुम्हाला सगळ्यांना फेस करावा लागला, तो नेमका कसा काय उद्भवला? डिसेंबरमध्ये? नाही, जानेवारी 13 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. ते पण मी प्रोबेशन पिरियडवर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये होती, पण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिस, मी अगोदरच सांगितलं की मी लग्न माझं ठरलेलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होती आणि माझा प्रोबेशन पिरियड त्यावेळेला चालू होता. तर मी जॉईन होऊ का, सतत मी शैलेशला विचारलं मी जॉईन होऊ का, तर तो नकारच देत होता. कारण का त्याला त्यावेळेला माझा खूप आदर वाटत होता. मी सतत त्याच्या जवळ म्हणजे बरोबर सेवा करत होती. त्याला असं वाटत होतं की हिने जाऊ नये म्हणून. बरं. आणि जस्ट मी 10 जानेवारीला जॉईन केलं असेल आणि 2 दिवस झाले असतील, आणि 13 जानेवारीला रात्री त्याचा बीपी पूर्णपणे लो झाला. डॉक्टरांना ताबडतोब बोलवलं की त्याचा बीपी लो झालाय. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की ताबडतोब त्याला ऍडमिट करावं, ह्याचा बीपी खूप लो झालाय. तर त्या डॉक्टरच्या वाक्याने तो अजून घाबरला. अरे बापरे. आणि मग तिकडे आम्ही जोगेश्वरीला राहायचो.
तर त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा सोडण्यामध्ये त्यांचा टाइम वेळ गेला. आणि मी इकडे माझ्या घरी फोन लावायच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे मी आणि सासू दुसऱ्या गाडीतनं गेलो आणि त्याला म्हणजे दुसऱ्या रिक्षातनं गेलो आणि त्याला पुढच्या रिक्षातनं पाठवलं. त्याचा भाऊ आणि तो असं होतं. तर हॉस्पिटलमध्ये त्याला तातडीने आतमध्ये घेतलं, पण थोड्या वेळाने बाहेर आणलं तेव्हा असं एकदम बाहेर आलेले लोक म्हणजे जो शेजारचा त्यांचा मित्राचा मुलगा होता तो म्हणाला शैलेश गेला म्हणून. अच्छा, असं तो बोलला. त्यावेळेला माझ्या तोंडातनं एकच वाक्य होतं की आता मी काय करू. बरोबर. आता माझ्याकडे काही पर्यायच नाही. मी आता काय करू. मला काहीच सुचत नव्हतं. मी ह्या क्षणाला मी काय करू, कोणाला सांगू. त्यावेळेला नंतर मग असंच मला कोणी त्या परिस्थितीत घरी आणलं काही मला कल्पना नाही. त्याच्यानंतर माझ्या घरी कळवलं. त्यावेळेला मग सगळी रात्री 13 जानेवारीला रात्री 10 वाजता त्याचं निधन झालं. हा एवढा मोठा अगदी लाडक्या बहिणीच्या आयुष्यात हा शॉक आणि ही स्थिती फेस करणं, हे तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे कसं तुम्ही जाब विचारलात, राग आला, काय रिॲक्शन्स होत्या तुमच्या? म्हणजे एवढा सगळा भरोसा ठेवून तुम्ही त्यांची एक फसवणूक जरा पचवलीत, मग दुसरी जेव्हा तुम्हाला कळली तरी तुम्ही तिला धीर देऊन म्हटलं की बाबा सेवा कर, पुढे जा. पण हे आता एक आयुष्यच संपलं आणि एका आयुष्याबरोबर दुसरंही आयुष्य एका अर्थाने संपलंच. तर ते तुम्हाला कसं काय तुम्ही फेस केलं? त्यावेळी तर मी जास्ती करून माझ्या आईवडिलांवर जास्ती लक्ष होतं माझं. बरं. कारण ह्या धक्क्याने माझे आईवडील एकदमच कोलमडले होते वगैरे. माझ्या आईला सतत फिट्स येत होतं त्या क्षणाला, कारण का मी एकुलती एक मुलगी होती. हो. आणि त्या क्षणाला ह्याने मला म्हणजे जेव्हा असं घडलं त्यावेळेला त्या क्षणाला मला त्याने सांगितलं की तुझ्या नवऱ्याची फक्त 50% जगण्याची उमेद होती म्हणून. हॉस्पिटलचे जे मोठे डॉक्टर होते त्यांनाच भेटलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ऑपरेशन झालं रिकव्हरी पूर्ण होणारच नाहीये. त्याचे 2 वॉल्व ते आधीपासून पूर्ण खराब झालेले होते आणि त्याचं आपण ऑपरेशन केलेलं आहे वगैरे. तर त्यामुळे तुम्ही मनाची तयारी त्याची ठेवा की रिकव्हरी ही 40 ते 50 याच्या पुढे नाही होणार. पण हिची अशी अवस्था बघून तुम्ही तिला तुमच्या घरी नेलं त्यावेळेला का तिकडेच राहू दिलं? आणि म्हणजे सासू सासऱ्यांचं आणि हिचं ते सगळं कसं होती साधारण? आपल्यामध्ये आता कसं 12-13 दिवस आपण नेऊ शकत नाही. बरोबर. तिची तर इच्छा पहिल्या दिवसा पण ती राहायची नव्हतीच. आणि तुम्ही त्या 13 दिवसांमध्ये कधी तिच्या सासू सासऱ्यांना जाब विचारलात? काहीही प्रकार असा काही घडला? 12 दिवसापर्यंत विचारला नव्हता मी. 12 दिवसांपर्यंत. 13व्या दिवशी ज्यावेळी मी हिला आणायला गेलो आमच्या घरी परत, बरोबर, त्यावेळी तिची सासू काहीतरी पटकन बोलली. बरं. म्हणजे तिला घालून पाडून बोलली? हा, म्हणजे तिला घालून पाडून बोलत होती आणि तुम्ही तिकडे घेऊन त्याला कधी वेगळंच का ते बोलायला लागले. अच्छा. त्यावेळी मग मी सासूवरती वैतागलं वगैरे आणि तिला पूर्ण जाणीव दिली मी की तुम्ही आमची फसवणूक केली आहे, तमाशा करण्यात तर काय अर्थ नाहीये, आम्ही फसलोय, आम्हाला आता कळून चुकलोय वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही रिपोर्ट जो होता तो अमुक डेटचा होता हे मी बघितलं त्यावेळी वगैरे. पण त्यावेळी तिचे जे म्हणजे इच्छा सासूशी जे भाऊ वगैरे होते त्यांनी मध्यस्थी केले वगैरे. बर. पण 13 दिवस तू तिकडे तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर होतीस, तर काय तुला फेस करावं लागलं त्या 12-13 दिवसात? 12-13 दिवसात म्हणण्यापेक्षा आपल्या समाजात ज्या गोष्टी आहेत विधवेला कसं हे करतात. अक्षरशः त्यांनी जेव्हा शैलेशची बॉडी होती त्या बॉडीवरती अक्षरशः माझ्या बांगड्या दोन्ही दगडाने ठेचून त्या फोडल्या गेलेल्या. मी एक शिकलेली मुलगी होती, बीकॉम झाली, आपल्या ह्या आत्ताच्या युगातली मुलगी आहे, पण त्यावेळेला माझ्यावरती तशी रीतिरिवाज जे करतात ना ते बॉडीवर त्याच्या बांगड्या फोडले, ते रीतिरिवाज केले गेले. मला ह्याच गोष्टीचा अजूनही मनस्ताप होतो. अजूनही मी रात्रीची ही गोष्ट आठवली की मी झोपत नाही. मला तीच गोष्ट वारंवार आठवते. तो पूर्ण प्रसंग मला आठवतो अजूनही. रात्रीच्या वेळेला त्याच्या बॉडीवर ज्या बांगड्या माझ्या फोडल्या गेल्या तो प्रसंग कायम मला अजूनही सतवतो. त्याच्यानंतर मला टिकली, काळी टिकली, निळ्या बांगड्या ह्या म्हणजे जे विधवेला जे जसं देतात तसं त्या लोकांनी सांगितलं की लाल टिकली लावायची नाही, तुला असं तुला राहावं लागेल. आणि मला कधी एका शब्दाने सुद्धा तुझी काही म्हणजे माफी मागितली असेल किंवा काही केलं असेल तरी पण मला असं वाटलं असतं एका शब्दाने जरी त्यांनी माफी मागली असती ना तरी मला कुठेतरी त्यांच्याबद्दल दया वाटली असती. पण त्यांनी त्या 13 दिवसात पण माझी माफी कधी मागितली नाही.
एका व्यक्तीबरोबर आपण जेव्हा काही थोडा वेळ घालवतो तेव्हा त्याच्याबद्दल काहीतरी भावना आपल्या मनात असतात. तशा तुला तुझ्या नवऱ्याबद्दल निर्माण झाल्या होत्या का? तू त्यांना क्षमा करू शकत होतीस का? कसं म्हणजे त्यांचं आणि तुझं आजचं नातं काय? क्षमा म्हणण्यापेक्षा एक आता किती मी ते मानावं हे माझ्यावर आहे. एक आपल्याकडे म्हणतात 13व्या दिवशी 10व्या दिवशी मला एक असं स्वप्न असं पडलेलं की म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये शैलेश आला आणि त्याने अक्षरशः माझे दोन्ही हात पकडले आणि माझी क्षमा मागितली की मी तुझ्याबद्दल जे केली ती चुकी केली आहे, मी तुझी फसवणूक केली आहे, त्यामुळे तू मला माफ कर म्हणून. तर कुठेतरी मला असं वाटलेलं की कदाचित त्याने माझी माफी मागितली आहे म्हणून की कुठेतरी. आणि जेव्हा मी त्याची सेवा करत होती तेव्हाही मला त्याची जाणीव होत होती त्याचं ते वागणं, त्याची म्हणजे माझ्याकडे बघणं ओढ. कदाचित तो तुझ्याबरोबर प्रामाणिक वागू इच्छित होता. पण कदाचित त्याला आईने त्याच्या आईचं केलं असेल. बरोबर. त्याच्या आईचा कमांड घरी जास्त होता, डॉमिनेटिंग होती ती. पण तुला असं का वाटतं की म्हणजे अशा एका लग्नात कुठल्या एका मुलीला ह्या लोकांनी फसवलं? असं का इच्छा झाली त्यांची की जो काहीच दिवसांसाठी आहे या जगात त्याचं लग्न करून एका कुठल्या तरी मुलीचा म्हणजे असं फसवणूक अशी करावी? त्यांनी आपल्या मुलाचा म्हणजे मुलाचं सुख बघितलं असेल कदाचित. पण ह्यात त्याला सुख मिळालं असं तुझा विचार आहे का की लग्नानंतर 6 महिन्यातच तो गेला? तर म्हणजे काय सुख म्हणजे काय विचार? म्हणजे त्याचं सगळं त्याला सुख मिळावं की आपल्या मुलाला शिक्षण तर दिलं, आता लग्न बिग्न करून त्याचं व्यवस्थित असं त्याला अपत्य प्राप्तीचं कदाचित असेल त्यांना असं मनात असेल त्यांच्या की चला आपल्याला त्याच्यापासून काही मिळेल, वारस मिळेल, असंही काय असेल त्यांच्या मनात. पण तरी तू खूप मोठ्या हृदयाची आहेस की तू त्यांच्या आत्म्याच्या स्मृतीला तरी निदान एक प्रामाणिकपणे विचार करतेस, आठवण करतेस. तो माझाही विचार असेल की त्यांनी माझी क्षमा मागितली असेल. नाही, खूप सुविचार आहे तो, प्रश्नच नाही आणि स्तुत्य आहे.